आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये आत्ता एक पेशंट म्हणजे आत्ता नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे. जागृती सावंत असं या पेशंटचं नाव आहे, जिला थॅलेसेमिया आजार होता. म्हणजे अशा आजारामध्ये असं असतं की त्या व्यक्तीच्या अंगामध्ये रक्त कमी असतं आणि अशा सिच्युएशनमध्ये पेशंट आपल्याकडे आला होता की त्यावेळेला तिचं डिलिव्हरीसाठीचं जे पाणी हवं असतं ते पाणी देखील मुळात कमी झालेलं. पण अशा व्यक्तीची आपण आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी केली. त्या संदर्भात आपण त्या दादांना विचारूयात. दादा, तुम्हाला आधी अगोदरपासून रायगड हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती ना? रायगड हॉस्पिटल ट्रीटमेंट आमची चालू होती, पण आम्हाला सरकारी दवाखाना जवळ पडतो, त्यामुळे आम्ही पहिले सरकारी दवाखान्यामध्ये नेली, पण तिथे त्यांनी ॲडमिट करून नाही घेतलं. त्याबद्दल तुम्हाला पुढे उल्हासनगरला नाही लागलं. पण अगोदर खाली करण्यासंदर्भात काही बोललेले का की लवकर बाळ खाली करावं लागेल? हो, लवकर करा बोलले होते, पण तुम्हाला त्यासाठी उल्हासनगरला न्यायला लागेल बोलले. पण आम्ही बोललो रायगडला आमची ट्रीटमेंट चालू आहे, त्यासाठी आम्ही इथे घेऊन आलो. तर आम्ही इथे आल्याला आम्हाला लगेच बेड अवेलेबल केला त्यांनी. म्हणजे इंजेक्शन्स पहिल्यांदा इंजेक्शन्स वगैरे देऊन सगळ्या गोष्टी नॉर्मलवर आणल्या. आणि मग ज्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं की आता पाणी पूर्ण संपलंय आणि अशा सिच्युएशनमध्ये एक असतं की सिझेरियन डिलिव्हरी सांगतात की तुम्हाला सिझर करावं लागेल, पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी केली. म्हणजे एकंदरीत तुम्हाला डॉक्टरांनी जी सगळी परिस्थिती आहे ती खरोखर सांगितली, सगळ्याची तुम्हाला कल्पना देऊन ठेवली होती. म्हणजे तुम्हाला अजून व्यतिरिक्त असं काही वेगळं सांगितलं नाही किंवा काही गोष्टी तुमच्याकडे लपून ठेवलेल्या नाही. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळालं डॉक्टरांनी. बरं, ज्या आशा वर्कर्सनी तुम्हाला आणलं त्यांच्याकडनं पण तुम्हाला सहकार्य मिळालं. इथल्या कर्मचारी वर्गाबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप छान रिस्पॉन्स दिला इथे आम्हाला. आल्या आम्हाला ते आम्ही दिले भीतीमध्येच होतो जास्त. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सगळ्या पाठीशी उभे राहिले आणि सगळ्या गोष्टी खूप छान. म्हणजे इथे येण्याचं आम्हाला इथे अपॉइंटमेंट घ्यायची म्हणजे आमच्या ताई त्यांच्या